ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा मग फुलक्यासोबत किंवा मग भातासोबत अप्रतिम लागते ही भाजी. अशा प्रकारे एकदा गरगटा करून बघा हा पालकचा. खूप सुंदर होतो हा गरगटा. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पालकच्या भाजीचा गरगटा कसा बनवायचा ते बघणार आहोत. इथं मी एक गड्डी पालक भाजीची घेतलेली आहे. तिला असे निवडून जवळ कवळा देठ आहेत तोच घेतलेला आहे, बाकीचा मी काढून टाकलेला आहे. आता याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि याला अशी निथळत ठेवलेली आहे. आता याला आपण बारीक चिरून घेणार आहोत. प्रकारे मी ही भाजी चिरून घेतलेली आहे आणि आता आपण याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. आता मी याला कुकरमध्ये घालून घेते. आपण ही भाजी बारीक करून घेतलेली आहे आणि आता आपण याला कुकरमध्ये शिजवणार आहोत. याच्यामध्ये मी भाजी घालून घेतलेली आहे आणि याच्यात 4-5 हिरव्या मिरच्या बारीक करून घातलेल्या आहेत आणि याच्यामध्ये 2-4 लसणाच्या कळ्यासुद्धा बारीक म्हणजे निवडून आणि याच्यात टाकलेल्या आहेत. हे कच्चा लसूण एवढ्यासाठी टाकायचं आहे की आपण फोडणी पण देणार आहे नंतर, पण हा असा कच्चा लसूण जर याच्यामध्ये टाकला ना तर खूप सुंदर भाजी लागते. याची टेस्ट वेगळीच लागते. त्यासाठी आपण याच्यामध्ये थोडा कच्चा लसूण पण घालणार आहोत आणि याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ एक 10 मिनिटासाठी भिजवून घेतलेली ती पण घालून घेणार आहे. आता ही आपली पालकची भाजी असल्यामुळे ती लांगचंच पाणी खूप सारं असतं, त्यासाठी आपण याच्यात थोडंसंच पाणी घालणार आहे. ती हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली होती ना त्याच्यासोबत पण आपण थोडंसं पाणी घातलं होतं. आता एवढंसंच पाणी घालून घेऊया आणि आता कुकरचं झाकण बंद करून हिला 2 शिट्ट्या देऊन घेऊयात. आता आपण 2 शिट्ट्या काढून घेतलेला आहे. कुकर थंड करून घेतलेला आहे. आता उघडून घेतलेला आहे. आपली भाजी पण अशी छानपैकी शिजलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी हे 1 चमचा बेसन घालून घेणार आहे आणि याला ग्लासाच्या साहाय्याने मॅश करून घेणार आहे. आपण ही ग्लासाच्या साहाय्याने जशी बारीक करून घेतलेली आहे, अर्धवट बारीक केलेली भाजी. खूप बारीक पण नाही आणि खूप मोठी पण नाही. अशा प्रकारे ही भाजी आपण ही ग्लासाच्या साहाय्याने बारीक करून घेतलेली आहे. चला तर आपण फोडणी देऊन घेऊया आता हिला. आता गॅस चालू करून घेतलेला आहे. कढई ठेवून घेतलेली. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता जिरे घालून घेणार आहोत. तर त्याच्यात आपण हे 1 चमचा जिरे घातलेले आहेत. चांगले तडतडायला लागलेले आहेत. तर त्याच्यात आपण कुटून घेतलेला लसूण घालून घेणार आहोत. लसूण थोडा जास्तच घालायचा भाजीला. कुठल्याही भाजीला म्हणजे पालेभाजीला लसूण थोडा जास्त घातला ना तर भाजीची टेस्ट खूप छान येते. त्यासाठी लसूण थोडा जास्त घालायचा. 1 गड्डी लसूण घेतलेला मी सोलून आणि असं चॉप करून घेतला. आता आपला लसूण थोडासा गोल्डन फ्राय होत आलेला आहे. त्यात घालून घेऊया टोमॅटो. तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो नाही घातला तरी चालतो. ह्या भाजीला टोमॅटो नाही घातला तरी चालतो, पण आमच्या घरामध्ये टोमॅटो आवडतो कुठल्याही भाजीला, म्हणून मी टोमॅटो घालते आहे. तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. याला आता छान असं फ्राय करून घेऊया आपण. टोमॅटो चांगला फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये घालून घेऊया आपण 1 चमचा हळद. छोटा चमचा आहे तो, त्याने 1 चमचा हळद घालून घेतलेली आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने भाजी होती. ना मिरची वाटायची झंझट, ना फोडणी द्यायची झंझट. आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत गरगटा. आता आपली भाजी थोडीशी शिजत आलेली आहे. अर्धवट शिजलेली ही भाजी आपली. याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. पालकच्या भाजीला जास्त मीठ लागत नाही, याच्यात थोडंसंच घालायचं. चवीनुसार घालून घेतलेलं आहे. आणि ह्या चमच्याला 2 चमचे आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता. मी आता ही 2 माणसासाठी केलेली भाजी. तुम्हाला कमी जास्त जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता. पाच मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवूया आणि गॅस कमी करून घेऊया. याच्यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे ना, त्याचा कच्चापण जाण्यासाठी आपण हे 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. मिनिटं झालेले आहेत. आपण आता याचं झाकण काढून घेऊया.
वाव, किती छान भाजी झालेली आहे. अशा प्रकारे ही आपली भाजी तयार झालेली आहे. छान अशी कमी वेळात, कमी सामानात आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने.